विमान प्रवासात भेटलेल्या एका अमेरिकन माणसाचे उद्गार फार सूचक आहेत. तो म्हणाला, मला तुम्हा भारतीय लोकांमध्ये एक मोठी विचित्र गोष्ट आढळते. तुम्हा लोकांना आपल्या देशावर टीका करण्यामध्ये कमीपणा वाटत तर नाहीच, उलट एक प्रकारचा आनंद आणि अभिमान वाटतो. जगात असं कुठेच घडत नाही. अगदी आफ्रिकेच्या जंगलातून आलेला माणूस सुद्धा आपल्या जंगलाला एवढी नावं ठेवत नाही. अमेरिकेमध्ये आपल्या देशाला नावं ठेवणे हे आपल्या आईला नावं ठेवण्यास समान समजतात. तुमच्या देशात बरेच प्रॉब्लेम्स आहेत, तसे आमच्या देशात पण आहेत. म्हणून आपण आपला देश वाईट ठरवायचा का? हा अमेरिकन माणूस स्टॅनफोर्ड या प्रसिद्ध विद्यापीठातील नोबेल पारितोषिक विजेता प्रोफेसर होता. अशाच एका थोर अमेरिकन विद्वानाची गाठ पडली. त्याला भारताविषयी फार जिव्हाळा आहे. त्याने सांगितलं, तुम्ही भारतीय लोक एक चूक नेहमी करत असतात. तुम्ही भारताची तुलना नेहमी इंग्लंड, अमेरिका यांच्याशी का करता? पण या देशांना स्वातंत्र्य मिळून 200 वर्ष होऊन गेली आहेत. तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष झाली आहेत. त्यामुळे तुमच्या देशाची तुलना आमच्या देशाबरोबर करणं म्हणजे 10 वर्षाच्या मुलाची तुलना 30 वर्षाच्या माणसाबरोबर करण्यासारखं आहे. भारतातील आत्ताच्या अनागोंदींबद्दल ते म्हणतात, तुम्ही लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर जी मंडळी सत्तेवर आली त्यांना ॲडमिनिस्ट्रेशनचा म्हणजे राज्यकारभाराचा कोणताही अनुभव नव्हता. हा जॉबच त्यांच्यासाठी नवीन होता. अमेरिकेचा प्रेसिडेंट असो किंवा ब्रिटनचा प्राईम मिनिस्टर असो, त्यांना थोडाफार तरी ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असतो. पण अनुभव नसताना सुद्धा सत्तेवर आलेल्या लोकांनी उत्तम कारभार केला. लोकशाही नुसतीच रुजवली नाही तर बळकट केली. तुमचा भारत देश हा मिनी युरोप सारखा आहे. भारतातील एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणं म्हणजे युरोपातील एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासारखं आहे. युरोपमध्ये देश बदलला तर नुसतीच भाषा किंवा संस्कृती बदलत नाही, तर सरकार, नियम, चलन सगळंच बदलतं. पण भारतात तसं नाही. राज्य बदलल्यावर भले भाषा बदलत असेल, पण देश बदलत नाही. एवढी विविधता असूनही तुमचा देश अजूनही एक संघ आहे. हीच आमच्या दृष्टीनं मोठी कौतुकाची गोष्ट आहे. युरोपियन लोकांना हे अजून जमलेलं नाहीये. आता भारतामध्ये सत्तेवर येणाऱ्या लोकांमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असलेले जास्त लोक येणे आवश्यक आहे. या ठिकाणी मतदारांनी उमेदवार निवडून देताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. अमेरिकेतील एक प्रसिद्ध सिनेटर आहेत. ते भारत द्वेष्टे म्हणूनच प्रसिद्ध आहेत. त्यांची नुकतीच एक मुलाखत वाचायला मिळाली. त्यात त्यांनी म्हटलंय, भारतापुढे आज जी संकटे आहेत आणि ज्या संकटांचा भारताला सामना करावा लागला, ती सगळी संकटं युनिक आहेत. जगातील कोणत्याच देशाने अशा प्रकारच्या समस्यांना तोंड दिलेलं नाही. त्यामुळे या समस्यांना रेडीमेड सोल्युशन्स मिळणार नाहीत. भारतीयांनाच या समस्यांवर तोडगा शोधून काढावा लागेल. माझी खात्री आहे की भारतातील लोक यामध्ये यशस्वी होतील. एवढं असूनही भारताने जी प्रगती केली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे. हल्ली ते भारताविषयी बरेच चांगले बोलत असतात. असाच एक अमेरिकन इंजिनियर भेटला. तो काही वर्षे भारतात राहून गेला आहे. भारतामध्ये प्रत्येक गोष्ट सरकारने करावी अशी भावना आहे. त्याबद्दल त्याने भावना व्यक्त केली. तुमच्या देशामध्ये सरकारने प्रत्येक गोष्ट करावी अशी लोकांची अपेक्षा आहे. थोडक्यात तुम्ही लोक सरकारवर फार अवलंबून आहात. आमच्याकडे असे नाही. आम्ही कमीत कमी सरकारवर अवलंबून असतो. पुष्कळशा गोष्टी आम्ही करत असतो.
तुम्हाला आमच्याकडे जी शिस्त, उच्च दर्जाची सार्वजनिक स्वच्छता, वाहतुकीच्या नियमांचे उत्तम पालन, व्यवहारात प्रामाणिकपणा व पारदर्शीपणा, करप्शन नसणं, ह्या ज्या गोष्टी दिसतात त्या सरकारने कडक कायदे केले म्हणून दिसत नाहीत. उलट आमच्या सरकारचं म्हणणं आहे की कायदे करून किंवा कायद्याचा बडगा दाखवून लोकांना शिस्त लावता येत नसते. उलट लोकांनी आपणहून कायदे कानून पाळले तरच ते उपयुक्त ठरतात. आम्हाला लहानपणापासूनच कायदे हे आमच्या फायद्यासाठी व संरक्षणासाठी केले आहेत. तसेच नागरिक म्हणून आमची काही कर्तव्ये असतात हे मनावर ठसवलं जातं. मी मुद्दामूनच अमेरिकन लोकांचं उदाहरण दिलं आहे, कारण अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातील लोक भारताकडे कोणत्या नजरेने बघत असतात आणि आपण कोणत्या नजरेने बघत असतो हे कळावं म्हणून. येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष होत आहे. त्यानिमित्त आपण आपल्या देशाविषयी काय विचार करत असतो याचा आढावा घेणं जरुरीचं आहे. आपला देश कसाही वेडावाकडा असला तरी तो आपला देश आहे. आपल्या देशाने आपल्यासाठी काय केलं यापेक्षा आपण आपल्या देशासाठी काय केलं व काय करू शकतो याचा विचार करणं जास्त आवश्यक आहे. सरकारने काय करायचं यापेक्षा मी रस्त्यात थुंकायची, रस्त्यात घाण किंवा कचरा टाकण्याची, बेशिस्त वागण्याची, वाहतुकीचे नियम तोडण्याची, पकडले गेल्यास पोलिसाला चिरीमिरी देऊन सुटका करून घेऊन करप्शनला बढावा देण्याची, इतरांशी उद्धटपणे वागायची, संधी मिळेल तेव्हा डल्ला मारायची माझी सवय केव्हा मोडणार? आपणच घाण करायची आणि ती उचलायला सरकारी माणूस येईल याची वाट बघायची, नाहीतर परदेशी पलायन करायचा विचार करायचा. असे हे किती दिवस चालणार? याचा आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. आज अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, कॅनडा, कोरिया, तैवान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया या राष्ट्रांनी जी प्रगती केली आहे ती तिथल्या जनतेनं केली आहे, सरकारने नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रगत भारत निर्माण करणे हे आपल्या हातात आहे, सरकारच्या नाही. याची जाणीव होणे आवश्यक आहे. आणि सरकार म्हणजे कोण? ते कोणी परग्रहावरून आलेले लोक नाहीत, ते आपल्यातीलच लोक आहेत. याचे भान ज्याचे त्याने ठेवावे हीच अपेक्षा. चला तर आपण सगळे मिळून प्रगत भारत निर्माण करूया. सादरीकरण विपिन ज्ञाने. धन्यवाद.